पण आपल्यासाठी टाइम काढून ते खास आलेले आहेत. सचिन म्हणतोय की कचरा प्रकल्प बघून येऊया. ऍक्च्युअली मी पुढे कधी गेलोय नाही कचरा प्रकल्प बघायला. तर मित्रांनो, हा आपला मुंबई गोवा हायवे. या ठिकाणी इथं ब्रिजचं काम देखील तुम्ही बघू शकताय. इथपर्यंत ब्रिजचं काम झालंय आणि तिथे एंड म्हणजे पुढे जाऊन ब्रिजचा पुढे एंड होणार आहे. तर हा जो वरती रोड बघताय तुम्ही, हा कचरा प्रकल्पाला जाणारा वरती रोड आहे. आणि स्वामी समर्थांचं मठ देखील वरती आहे डोंगरात. तर आपल्याला मित्र भेटले, त्यासोबत आपण चाललोय वरती. गाडी पण आहे आपली आणि बघूया एकंदरीत कसं मठ आहे. हो, ब्लॉगर आहे रोहित खापरे. हा, रोहित खापरे. पण मी इंस्टाग्रामला जास्त व्हिडिओ टाकतो. आपले 40,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या दुसऱ्या व्लॉग मध्ये. आणि आज आपण आलो चिपळूणातील श्री स्वामी समर्थांचं निसर्गरम्य परिसरात असलेलं मठ पाहण्यासाठी. आणि हे मंदिर थोडं डोंगराळ भागात आहे, त्यामुळे म्हटलं सोबत कोणतरी पाहिजे. आज मित्र कोण नव्हते सोबत, पण नवीन मित्र भेटले मला. एक आहे आपला सचिन आणि दुसरा आहे नील. हे दोघं दहावीमध्ये आहेत ना. आणि आता क्लासला जात होते, पण आपल्यासाठी टाइम काढून ते खास आलेले आहेत. आणि तेच मला दाखवणार आहेत कशा पद्धतीचे इथं मठ आहे किंवा काय. आणि त्यांना देखील मी सांगितलं की आता डेली व्लॉग आपण चालू करतोय. आणि ते देखील खुश झाले. आणि आता बघूया, स्वामी समर्थांचं दर्शन आपण घेऊया आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील दर्शन घ्या. धन्यवाद. तर मंडळी, मेन रोडच्या थोडा आतमध्ये आपण आलो. वरती जो रोड गेला होता तो कचरा प्रकल्पाला रोड गेला. म्हणजे चिपळूणचा जेवढा कचरा आहे त्याचं विघटन वरती केलं जातं. आणि तिथून हा काय याला म्हणतो आपण, कच्चा रोड आतमध्ये आलाय. तिथे मठ आहे, झेंडा दिसतोय तिथे. आणि खाली चिपळूण दिसतोय तुम्हाला. उतरून जावं लागतंय आपल्याला. इथं पावसात पाणी असतं का? ओके. मग इथं मंदिराची देखभाल कोण करतो? इथं लोकलची माणसं करतात का? ओके. हा, अच्छा. म्हणजे जी पाया पाडायला ते स्वतःच पूजा करतात. ओके. हा, ओके. मंडळी बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे. खूप शांतता आहे या ठिकाणी. आणि खूप मंदिराचं साफसफाई पण तुम्ही बघू शकता. खूप चांगल्या प्रकारे साफसफाई ठेवलेली आहे. चिपळूणात हे देवस्थान खूप आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. कारण खूप जर तुम्हाला मनाला शांती पाहिजे असेल किंवा अगदी निसर्गाच्या सानिध्यात देवाचं दर्शन करायचं असेल ना, तर या ठिकाणी नक्की या. आता स्वामींचं दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन आपण. जसं एखाद्या गुहेमध्येच हे मठ आहे, तुम्ही बघू शकता. खाली पडन. मंडळी तुम्ही बघू शकताय खाली चिपळूण दिसतंय आणि खूप शांतता आहे. मला खूप हा परिसर आवडला. बसण्यासाठी देखील जागा आहे आणि हा पक्ष्यांचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकताय. तर चला, स्वामींचं दर्शन देखील खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आणि हा परिसर मला पुन्हा इथे यावंसं वाटेल असंच आहे. आणि या दुसऱ्या व्लॉगमध्ये हे दर्शन तुम्हाला दाखवता आलं आहे, हेच मला खूप छान वाटते. आणि अशीच आपल्या ही व्लॉगची स्थिती देखील अशीच चांगल्या प्रकारे चालू ठेवी.
तिथे मी जाईन तिथले व्लॉग बनवायचा नक्की प्रयत्न करेन. रेग्युलर एक व्लॉग टाकायचा आपला प्रयत्न असेल. ते झाडं देखील लावलेली आहेत. तर चला मंडळी, परतीचा प्रवास आपला सुरू झाला आहे. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे. तर जाऊया. हे आता मग तुम्ही क्लासला जाणार की कसं काय, की सुट्टी मारणार आज? आज सुट्टी आहे. मग आता कुठे जाणार? खाली असंच फिरणार का गावाला? नील, तू कुठल्या गावचा आहेस? याच गावचा आहेस का? ओके. मंडळी शाळेतली पोर आहेत आणि शाळेतले दिवसच चांगले असतात. आपण बोलतो की शाळा शिकून झाल्यावर पुढे जाऊन आपण मजा करू, एन्जॉय करू, असं काय नसतो. शाळेतच जी काय मजा असते ती असते, पण शाळेत असताना आपल्याला ती समजत नाही. बरोबर आहे ना रे? तुम्हाला काय माहिती? अच्छा, बरोबर. तर स्वामींचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. आणि सचिन म्हणतोय की कचरा प्रकल्प बघून येऊया. ऍक्च्युअली मी पुढे कधी गेलो नाही कचरा प्रकल्प बघायला. तुम्ही गेलात आहे का? तर बघूया आज कचरा प्रकल्प चिपळूणचा, तो देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा दाखवतो तुम्हाला. आतमध्ये एंट्री देतात का? बाहेरूनच बघायचं असतो का? तर मंडळी, हा आहे चिपळूणचा घनकचरा व्यवस्थापन केंद्र. चिपळूणचा जेवढा कचरा आहे तो या ठिकाणी येतो. इथं तुम्हाला त्या कचऱ्याचं विघटन करण्याचं काम इथे केलं जातं. आणि जे स्वामी समर्थांचं मठ आहे तिथून जो वरती आलेला रोड आहे तो डायरेक्ट आपल्याला इथं आणून सोडतो. तर दोघं जण गेलेत. आतमध्ये एंट्री भेटते का नाही मला माहित नाही. मी तर पहिल्यांदाच आलोय. चिपळूणात राहून सुद्धा पहिल्यांदा इथं आलोय. कुठून विटलेलं जायचं? इथून चालत जायला लागतो का बाहेरून? किती लांब आहे तरी? 15-20 मिनिटं. होय का? ओके ओके. हा जो रोड आहे इथून विठलाई मंदिरात जो रोड जाणार आहे तो हा इथून गेला. म्हणजे इथून पायवाट आहे. जे गुरु उभे आहेत त्याच्या मागून. बरोबर ना? ठीक आहे मंडळी, आता आपण परतीचा प्रवास चालू करूया. आणि थोडं घाईत व्लॉग छान झाला आणि दर्शन देखील झालं. आणि योगायोगाने दोघं मित्र भेटले आपल्याला. ठीक आहे भाई. सपोर्ट करा आम्हाला. फॉलो करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला देखील आपल्याला सपोर्ट करा. इंस्टाग्रामला मी जास्त व्हिडिओ टाकत असतो आणि खूप सारे इंस्टाग्राम फॉलोअर्स अपेक्षा होती की तुम्ही लॉंग व्हिडिओ का नाही टाकत. तर त्यामुळं आपण लॉंग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय आणि त्याला देखील तुम्ही छान प्रतिसाद द्या. धन्यवाद.